गूळ आहे ना दुधामध्ये व्यवस्थित जरा ढवळून घेणार आहोत. ते का तसं विरघळणार नाही आहे, पण साधारण आपण नमस्कार मित्रांनो, मी अनिल पाटील आणि स्वागत आहे आपलं YouTube चॅनलवरील आपल्या आवडत्या उपकार व्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत म्हैस व्यायल्यानंतर जे कोवळं दूध निघतं त्यापासून खरवस किंवा गोड दूध कशा पद्धतीने बनवतात ते आपण बनवणार. पण आपली माझी मोठी बहीण आहे, आपल्या गावातच राहते ती, वासंती अक्का तिला मी म्हणतो. तिच्या घरी खूप मोठ्या प्रमाणात म्हशी आहेत. त्यातलं एक म्हैस व्यायलेली आहे आणि त्या म्हैस व्यायल्यानंतर जे पहिल्या दिवसाचं दूध निघतं त्यापासून खरवस तयार होतो. तुम्हाला सर्वांना खरवस आवडत असेलच. तर आजचा दुसरा की तिसरा दिवस आहे म्हैस व्यायलेला. तर जे कोवळं दूध आहे त्यापासून आपण दूध बनवणार आहोत. तर आता आपण निघणार आहोत आकाच्या घरी आणि आकाकडे आपण दूध घेणार आहोत आणि घरी येऊन पुन्हा आपण त्या दुधाची रेसिपी बनवणार आहोत. मित्रांनो, आपल्याला अशी जुनी पद्धत आहे, जेव्हा कवळं दूध आपण आणायला जातो एखाद्याकडे त्यावेळी आपण त्या दुधासोबत थोडेसे तांदूळ न्यायचे असतात. त्या दुधाचे एक विनामूल्य घ्यायचं नसतं, एक नॉमिनल त्याचे रक्कम द्यायची असते. म्हणून आपण आपल्या बहिणीकडे चाललोय. तिकडे त्या म्हशी आहेत, त्या म्हैस एक व्यायलेली आहे आणि त्या म्हशीचं आपण कवळं दूध घेऊन येणार आहोत. तर चला मित्रांनो, निघूया आता आपण. तर मित्रांनो, ही माझी बहीण आहे, अक्का मोठी बहीण. आणि याची ते आता हे बघा खूप साऱ्या म्हशी आहेत आणि ते म्हैस व्यायले आहेत आणि कोवळं दूध आपण आता घरी घेऊन जाणार आहोत. द्या का गेलंस भरलंस ना तांब्या. ओके, थँक्यू. बस 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 अक्का, बस झालं. हा 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 हा, मग एकत्र दोघीने एकत्र येतोस का? बरोबर, चालेल चालेल, हरकत नाही. हो हो, काही प्रॉब्लेम नाही, चालेल. ओके, बस बस झालं. हा. आणि मित्रांनो, आपली पद्धत अशी आहे की ते दूध जे असतं ते मोफत घ्यायचं नसतं. म्हणून अक्काला त्याचे पैसे देतो. अक्का घे आणि हे पैसे. ओके, श्री गुरुदेव. आणि मित्रांनो, ही माझी बहीण आहे ना, ही आमच्या गावात, हिचं नाव वासंती गोंधळी. आणि आपल्या गावामध्ये, आपल्या पट्ट्यामध्ये विशेषतः हळदीना वगैरे ती धवल गीते बोलली जातात. ती धवल गीतांमध्ये ती जी मास्टरकी आहे, म्हणजे अगदी चालता चालता बोलता बोलता तुम्ही सांगाल त्या विषयावर ते अगदी सहज ती गाणी बोलते. म्हणजे त्याचा आपण व्हिडिओ स्वतंत्र काहीतरी बनवू, हळदीना वगैरे तिचा, मग गाण्यांचा, म्हणजे कुठलाही विषय तिला दिलात तर त्या विषयावर ते अगदी सहज गाणी रचते, चाली रचते आणि गाणी बोलते. म्हणजे ती धवल गीते बोलतात. आता आपल्याकडे धवल गीतं थोडीशी कमी होत चाललीत, पण ही आपली ताई त्याच्यामध्ये मास्टर आहे. तर ठीक आहे ताई, आता आम्ही पुढे रेसिपी बनवणार आहोत दुधाची. ओके मित्रांनो, हे बघा दूध, एक कोवळं दूध आहे आणि त्याची आपण आता रेसिपी बनवणार आहोत. चल आका, येऊ. चल. ए चहा नको मला, नको नको चहा नको, चहा गेल्यानंतर येईन काहीतरी. तेच काम पण चालू आहे ना. हा, येऊ का? चल. तर मित्रांनो, आता मी आपल्या घरी आलेलो आहे आणि आता मी आपल्या घरी आल्यानंतर ते दूध ओतून घेते टोपामध्ये. आणि आज मी स्वतः रेसिपी बनवणार आहे कोवळ्या दुधाची. म्हणजे कोवळं दूध म्हणजे आपल्या म्हशीचं ते म्हैस व्यायल्यानंतर पहिल्या दिवशीचे दूध देतं त्याच्यापासून आपण खरवस बनवतो. पण दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशीचे दूध मिळतं ना, ते त्यापासून एक साधारण खरवस सारखं घट्ट नाही, पण तसं पातळ, साधारण असं वेगळ्या पद्धतीचं असं आपल्याला तो कोवळं दूध आपल्याला प्यायला मिळतं. तर त्याची रेसिपी मी बनवणार आहे. मी स्वतः रेसिपी बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने म्हणजे म्हशीचं जे कोवळं दूध असतं त्यापासून कसं बनवतात ते. ओके. तर मित्रांनो, आपल्या आकाकडून जे आपण कोवळं दूध आणलेलं ना, म्हशीचं कोवळं दूध, ते आपण पहिल्यांदा आपण टोपामध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि आपलं खास गुळ, ह्या जे कोवळं दूध बनवतो ना याच्यामध्ये खास आपण साखर वापरत नाही, कोणीच गुळ वापरतात. हे बघा, हे अशा पद्धतीचं गुळ आहे, आपण गुळ वापरलेला आहे. आणि गुळ आपण काढून घेतलेला आहे बाउलमध्ये. आणि पहिल्यांदा काय करायचं, आपण हे जे कोवळं दूध असतं ना टोपामध्ये घेतलेलं, त्याच्यामध्ये आपण गुळ टाकणार आहोत.
हे असं पण थोडं थोडं करून गुळ टाकून घ्यायचा पहिल्यांदा. म्हणजे आपण दूध आणलेलं आहे ते बॉईल केलेलं नाहीये, जसं आकाने दिले आपल्याला तसं आपण ते टोपात टाकलंय आणि त्यामध्ये गुळ टाकलंय. तर मित्रांनो, आपण गुळ ह्या दुधामध्ये, कोवळ्या दुधामध्ये गुळ टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण थोडीशी वेलची टाकणार आहोत. थोडीशी आपण वेलची टाकणार चवीपुरती. ओके. आणि मस्तपैकी याला ढवळून घेणार आहोत पहिल्यांदा. गुळ आहे ना दुधामध्ये व्यवस्थित जरा ढवळून घेणार आहोत. ते का तसं विरघळणार नाही आहे, पण साधारण आपण एक काळा गुळ घेतलेला मुद्दामून, कारण काळ्या गुळाला चव जरा चांगली असते. ओके. मित्रांनो, आता आपण गुळ ढवळून घेतले व्यवस्थित आणि आता आपण हे दूध आहे ना, दुधाचं टोप गॅसवर ठेवणार आहोत. थोड्याच वेळात गुळ विरघळेल हळूहळू. जरा गुळ जरा दाखव, याच्यावर दाखव. कॅमेरामॅन आमचा जरा शिकाऊ आहे मंडळी, जो कॅमेरामॅन आहे ना जरा शिकाऊ आहे. ओके. स्लो गॅसवर आपण ठेवलेलं आहे. आपण फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे. स्लो गॅसवर एक 15 ते 20 मिनिटात हे होऊन जाईल. ठीक आहे मंडळी, आपण एक 10 ते 15 मिनिटं आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा आपण दाखवणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली ही कोवळ्या दुधाची रेसिपी झालेली आहे आणि आपण आता एक कोवळं दूध घेत आहोत. हे बघा, हे अशा पद्धतीचं होतं एक कोवळं दूध. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही रेसिपी केलेली आहे. गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर पहिल्या दिवशी जे दूध काढतात त्यापासून खरवस बनवतात. हा आपल्या सर्वांना आवडणारा पदार्थ आहे खरवस म्हणजे. आणि तिसऱ्या चौथ्या दिवसापासून जे दूध काढतात त्यापासून हे अशा पद्धतीने कोवळं दूध बनवतात. त्याची रेसिपी आपण आता पाहिली आहातच. तर आपण चव देखील सांगतो कशी आहे ती. लाजवाब मित्रांनो, अतिशय चविष्ट पदार्थ आहे, चविष्ट पेय आहे. तुम्ही देखील आपल्या घरी काहीतरी संधी मिळाली कोवळं दूध आणण्याची तर अशा पद्धतीचं तुम्ही कोवळं दूध बनवून बघा. आमच्या कोकणामध्ये आहे ना, जवळजवळ बहुतेक घरी गाई म्हशी असतातच आणि ते व्यायल्यानंतर अशा पद्धतीने आम्ही चवीने खरवस किंवा कोवळं दूध बनवतो आणि पित असतो. तर मित्रांनो, आजचा ऑल ओव्हर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, लवकरच आपण आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.